नमस्कार MST CET 2025 विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल पाहिलंय की आत्ताच की MST CET ची PCM ग्रुपची जी एक्झाम झाली तिच्यात जो मोठा स्कॅम झाला त्याच्याविषयी बरेच जणांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या, त्याचबरोबर व्हॉट्सअपला देखील मेसेज केले आणि काही इंस्टाला देखील मेसेज केले। तर याच्यावरती काहीतरी सोल्युशन म्हणून बऱ्याच जणांनी विचारलं, तर मी एक सोल्युशन आणलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि अजूनपर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन करायचं आहे। तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पहिली तर बरेच जणांनी व्हिडिओ पाहिलेत, मला कमेंट केल्यात की MST CETचा जो PCMचा रिझल्ट आहे तो पुन्हा लागणार का? तर असं नसतं, पुन्हा रिझल्ट लागत नसतो। एकदा रिझल्ट लागला की परत तो रिझल्ट कधीच लागलेला नाही, आजपर्यंत तर कधी लागलेला नाही, इथून पुढे लागू शकत नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले त्यांच्यासाठी देखील मी सांगणार आहे, पण त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काल परवा जो लागला तो PCMचा लागला आणि आज जो लागला तो PCBचा लागला। सॉरी, काल PCMचा लागला, आज PCBचा लागला। PCMच्या स्टुडंटला मी प्रत्येक कमेंट चेक केली तर PCMच्या स्टुडंटला म्हणजे काही विद्यार्थ्यांना अक्षरशः सेम मार्क्स आहेत, 50-50 मार्क्स आहेत आणि पर्सेंटाईल 50 मार्क्स वाल्याला एकाला पर्सेंटाईल आहेत समथिंग 7 पर्सेंटाईल आहेत, 7 का 8 होती, मी कमेंट्स वाचली होती। आणि दुसऱ्या 50 मार्कला 35 पर्सेंटाईल आहे। म्हणजे हा किती मोठा स्कॅम आहे, मार्क्स तेवढेच पण पर्सेंटाईल वेगळे। तर बऱ्याच जणांनी याच्यावरती बऱ्याच युट्यूबर जे शिक्षक असतील, एज्युकेशनल असतील, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये काय होतं की शिफ्ट वाईज होतं, ठीक आहे, शिफ्ट वाईज होतं, पण इतकं पण नाही ना, इतकं डिफरन्स, सेम मार्क्स असून इतका डिफरन्स नसायला पाहिजे ना। मग हा मोठा स्कॅमच झाला CETचा, MST CETचा। आपल्याला हा व्हिडिओ MST CET पर्यंत पोहोचायचा आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला। आणि मग ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आले त्यांच्यासाठी काय, तर पहा, सगळ्यात पहिले तुमचे मार्क्स किती आहेत हे कमेंट करा। तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तरी कमेंट करा, आन्सर कीमध्ये जास्त मार्क्स भरत असतील आणि पर्सेंटाईल कमी आले ते देखील कमेंट करायला विसरू नका। आणि जितक्या जास्त कमेंट राहतील मला प्रत्येकाचे स्क्रीनशॉट म्हणजे कमेंटची PDF करणार आहे मी आणि ती CETच्या मेलला टाकणार आहे, ईमेलला टाकणार आहे। मीच नाही तर अजून माझ्यासोबत 2 ते 3 युट्यूबर्स आहेत ज्यांना मी कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे। जेव्हापासून मला कॉल यायला स्टार्ट झाले तेव्हापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना देखील सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे, ते देखील हो म्हणलेले आहेत। आणि काल मी ग्रुपला देखील टाकलं होतं की आपण मेल करणार आहोत, तर तुम्ही देखील करायचं। तर तुम्ही काय करायचं, ज्यांना कमी मार्क्स पडलेत, CETचा मेल आहे, CETचा मेल मी इथं स्क्रीनला लावलेला आहे, त्या मेलला जायचं किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन टाकेन, त्या मेलला क्लिक करायचं, त्या ठिकाणी मेलला जायचं, ईमेलला तुमच्या स्वतःच्या मेलमधून त्या मेलला एक चांगला मेल टाकायचा आहे, जसं की तुमचं नाव, तुमचं सीट नंबर, तुमचे स्कोअर कार्डची डॉक्युमेंटचा फोटो, स्कोअर कार्डचा स्क्रीनशॉट काढायचा, त्यानंतर आन्सर की असेल तर आन्सर की जोडायची, त्याला नसेल तर तुम्ही पर्सेंटाईल आणि मार्क्स त्या ठिकाणी लिहून टाकायचे आहेत आणि ते CETच्या मेलला पोस्ट करायचं आहे। पोस्ट केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय वगैरे येणार नाही, पण CETला जेवढे जास्त मेल जातील ना तेवढे जास्त CETचे मेल तपासले जातील। आणि काय प्रॉब्लेम आहे PCMच्या रिझल्टमध्ये, PCBच्या रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही, पण PCMच्या रिझल्टमध्ये बऱ्याचसा प्रॉब्लेम आला आहे। मग बरेच जण म्हणतात ना, मग शिफ्ट वाईज होतं, PCM शिफ्ट वाईज होतं, मग शिफ्ट वाईज होतं तर PCB का शिफ्ट वाईज म्हणजे रिझल्ट नाही हे झाला, मार्क्स कमी जास्त का नाही झाले, हे एक मोठं कारण या ठिकाणी आहे, ठीक आहे। शिफ्ट वाईज असतं हे मला पण माहिती, पण इतकं पण घोळ येत नाही, ठीक आहे। सेम मार्क्स आणि डिफरंट पर्सेंटाईल, इतकं घोळ येत नाही विद्यार्थी मित्रांनो। मला कालपासून कमेंट्स आहेत, कॉल आहेत, व्हॉट्सअप मेसेज आहेत आणि इंस्टाला देखील मेसेज आहेत की काहीतरी करा, मग वी नीड जस्टिस असे भरपूर मेसेज मला आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पहा, ज्यांना कमी मार्क्स पडले त्यांना समजलं असेल। तर आता तिसरा मुद्दा म्हणजे काय, तर आता काही होऊ शकत नाही, ठीक आहे, रिझल्ट तर चेंज नाही होऊ शकत, एक वेळेस कट ऑफ कमी येऊ शकतो कारण की मेल गेल्यामुळे, मी पण मेल करणार आहे, तुम्ही पण करा, हा दुसरा पॉईंट झाला। तिसरा पॉईंट म्हणजे काय, तर तुम्हाला आता कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवावी लागेल। तर कॉलेज लिस्ट या ठिकाणी आपण बनवून देणार आहोत, तर बनवून कशी देणार आहोत, तर तुम्हाला जर कॉलेज लिस्ट कट ऑफ वाईज पाहिजे असेल, कट ऑफ वाईज 2025 कट ऑफ वाईज कॉलेज लिस्ट PCM ग्रुपची, तर तुम्हाला काय करायचं, खाली कमेंट करायची आहे, कमेंट नाही तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्या व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करायचा आहे, हाय PCM कॉलेज लिस्ट कट ऑफ वाईज, एवढा जरी मेसेज केला तरी मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी कॉलेज लिस्ट देणार आहे, ठीक आहे। तर त्याचा काही जास्त चार्ज नाही, फक्त 49 रुपीजला ती कॉलेज लिस्ट आहे, 49 रुपयाला कॉलेज लिस्ट आहे, फक्त 49। तुम्ही ते असे पण उडवतात, त्याच्यामुळे काय विषय नाही, तुम्ही ते भरून टाकता, मला माहिती। तर तुम्ही आपले मित्रमैत्रिणी सर्वांना शेअर करायची ती कॉलेज लिस्ट, म्हणजे शेअर म्हणजे तसं नाही, पैसे देऊन नाही, तुम्हालाच ती पैसे द्यायचे, पण त्यांना पण म्हणायचं की परचेस करा, ठीक आहे, म्हणजे तुमचाही तोटा नको, माझाही नको, त्यांचाही नको,
त्यांचा होणार नाही पण आपला दोघांचा होईल. त्यामुळे असं सांगतोय. त्यामुळे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व्हिडिओ, त्यांना व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या असतात, डिस्क्रिप्शन एकदा चेक करत चला. आता तिसरा पॉईंट तर क्लिअर झाला. ठीक आहे. तर आता इथून पुढे काही होऊ शकेल का? तर आता काही होणार नाही. रिझल्ट लागलाय तो लागलाय. ठीक आहे. तुम्हाला ॲडमिशन मिळेल, काहींना नाही मिळणार तर त्यांनी पायरी कोठामधून ॲडमिशन घेऊ शकता किंवा गॅप वगैरे घेऊ नका. काही अडचण आल्यास मला संपर्क म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका. मी कॉल उचलणार नाही. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांनी हे व्हिडिओ शेअर करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.